भव्य क्रिकेटचा सोहळा पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय हार्दिक मनपूर्वक स्वागत। अप्रतिम क्रिकेट स्पर्धा मैदानावरती रंगती आहे। एका बाजूला आपण पाहतोय संघ खेळतोय शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनारपाडा आणि त्यांच्या विरोधात तितक्याच ताकदीचा संघ सिद्धिविनायक काराव। या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी बॅच। सुरुवातीला 3 ओव्हर पंच या बाजूने बॅटिंग असेल आणि शेवटचे 2 ओव्हर त्या एंडने लक्षात घ्या। 2-3 चा फॉर्मॅट आहे। तर काही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवल्यात, लक्षात घ्या, त्या सूचनेचं पालन करा। महाराष्ट्राचे अर्धदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं ही स्पर्धा मैदानावरती रंगतीये। छत्रपती चषक या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला बालबेल कुळगाव बदलापूर ग्रामीण वेलफेअर क्रिकेट असोसिएशन अंतर्गत व त्यासोबत बदलापुराचे भाग्य विधाते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं शिवसेना शहर प्रमुख तथा कुटुंब प्रमुख आदरणीय वामनजी भात्रे साहेब यांच्या सौजन्याने ही स्पर्धा तुम्हाला बालबेल अप्रतिम क्रिकेट स्पर्धा मैदानावरती रंगतीये। गीतेजी मोहन ठाकरे, तेजसजी मोहन ठाकरे आणि संतीजी देसले यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा पहिल्या बॉलला सुरुवात होती। एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये। आजचा दिवस रात्री फॉर्मॅट मधली बॅच सुरू होतीये। बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 1 गोलंदाज सागर, तर समोर किरण शिंदे आणि पहिला बॉल ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न होता, टर्न करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा इथे संपर्क नाहीये आणि पहिला बॉल डॉट। पहिला बॉल शार्प आपण पाहतोय जवळ आता 6 वाजून 20 मिनिटांनी पहिला बॉल खेळपट्टीवरती आदळलाय, त्यामुळे 20 मिनिटाचा अवधी आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे। 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटांमध्ये टाकायचे आहेत। बॉल तयार सागर, हा ट्रॅकर होता, पुन्हा एकदा ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, यावेळेस देखील तुम्ही पाहताय सरळ लेग स्टिक वरून बॉल चाललाय सुरक्षकाच्या हातामध्ये। डॉट बॉल ची समाप्ती होती। सलगचा दुसरा डॉट आता या मॅच मध्ये तुम्हाला बालबेल दोन्ही संघाचं कौतुक व्हायला आज दिलेल्या वेळेवरती आपण पाहतोय दोन्ही संघ मैदानावरती दाखल झाले आणि आतापर्यंत चांगला खेळ दोन्ही टीमच्या माध्यमातून जरूर तुम्हाला बालबेल। बॉल तयार, आता कनेक्ट चांगला झालाय, ऑन साइडला निघालाय बॉल, गॅप मधून 2-2 क्षेत्ररक्षक पाठमोरे, नाही थांबणार बॉल, जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे। सलग 2 वेळा ट्राय केला आणि अखेर तिसऱ्या बॉलवरती बॉल सीमा पार। 4 आता कनेक्ट चांगला झालाय, ऑन साइडला निघालाय बॉल, गॅप मधून 2-2 क्षेत्ररक्षक पाठमोरे, नाही थांबणार बॉल, जाईल बाउंड्री एकवटल्या जातील। टीमची टोटल स्कोर वरती प्राय होती 6 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील। ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगती पथावरती असताना धावफलक 6, चांगली बॅटिंग करतोय या मॅच मध्ये डावकराचा एक विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर म्हणून ओळख आहे किरण शिंदेची। कित्येक वर्ष टीम भिनारपाडा संघासाठी चांगला खेळ त्याचा आपण पाहिलाय। हा देखील बॉल पूल केलाय, बॉलला गुल केलाय, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार। किरण शिंदेजी कित्येक वर्ष टीम भिनारपाडा संघासाठी चांगला खेळ त्याचा आपण पाहिलाय। हा देखील बॉल पूल केलाय।
त्यामुळे कौतुक व्हायला बस सागरचं देखील आणि टीम सिद्धिविनायक काराव संघाचं देखील या मॅचमध्ये. चला अधिकचा वेळ आता खर्च करू नका, लगेच दुसरा ओव्हर कोणता गोलंदाज टाकेल यावरती आपण अंमलबजावणी करा. मागील स्पर्धेमध्ये काय खेळ दाखवला होता, खरं तर जांतराचा चषक या स्पर्धेमध्ये आमचे इंडियन नेव्हीचे आर्मीचे खेळाडू नक्कीच निखिल शेलवलेला आपण पाहिलं होतं का बॅटिंग केली होती याच क्रीडांगणावरती, टॉप गिअरवरती बॅटिंग त्याची आपण पाहिली होती आणि आता या मॅचमध्ये पुन्हा एकदा खेळण्यासाठी दाखल झालाय. ओव्हर नंबर 2 शुभन बनोटे दाखल होतोय. 2 बनोटेमध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. बिनारपडा म्हटलं की नो डाऊट विजय बनोटे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नक्कीच शुभम बनोटे. अशी फाईट बदलावरती रंगताना दिसेल. अप्रतिम खेळ नेहमीच खेळलाय टीम बेनारपडा संघासाठी विजय बनोटेनं. या मॅचमध्ये तो पुन्हा एकदा दाखल झालाय. इथून चांगली बॅटिंग करावी लागेल कारण समोरचा संघ एक ताकदवर संघ आहे. पहिल्या उच्चांती धावफलक 10 या आकड्यावरती पोहोचला. बी आधीच पडलो तर एक चांगला फलंदाज बनून विजयची ओळख आहे आणि पहिला बॉल फेस करतोय. पहिला बॉल फेस करत असताना बॉलला पाठवला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन चिरत सीमारेषा पार षटकार. 10 या आकड्यावरती पोहोचला. बी आधीच पडलो तर एक चांगला फलंदाज बनून विजयची ओळख. पलीकडे पहिल्या बॉलवरती ताकद, तर या बॉलवरती नजाकत, बॉल सीमा पार, रन्स मिळतील 4. येतोय चौकार. दोन बॉलवरती 10 धावा वसूल करतो या मॅचमध्ये विजय. नाबात्याचा विजय आहे आणि 2 बॉल आपण पाहतो. इथून मोठे फटके आल्यानंतर तिसऱ्या बॉलवरती अपील स्ट्रॉंग होती. टप्पा पडला प्रचंड वेगानं, बॉल निघाला, एम्पायर सिग्नल, व्हाईट बॉल तर आलाय. परंतु दोन्ही पंच आता शहानिशा करतील, पडताळणी करतील. नक्की घडले काय, बॅटचं चुंबन आहे का आणि त्यानंतर योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल यात मात्र शंका नाहीये. योगराज महाराज बुटेरे मॅम फ्रॉम पोई कल्याण ग्रामीण, तर दुसऱ्या बाजूला विष्णू शिंदे याच पंचक्रोशीतील बदलापुराचे दाबाकीत पंच आपल्यासोबत जोडले गेले. तिसरे पंच तरुण डे आणि अखेर व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. दोन्ही पंचांनी खरं तर शहानिशा केली, त्यानंतर निर्णय पोहोचला. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल करतोय. टीमची टोटल आता फलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचतीये. आतापर्यंत 21 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. इथे पाहावं लागेल, पाहिलं होतं चेंडूला, खरं तर असं वाटलं होतं वाईट हा बॉल असेल, परंतु इथून बॅटचा चेहरा बंद केला आणि त्यानंतर तुम्ही पाहताय पुन्हा एकदा मोठा पटका खेचण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर डॉट बॉल. वेलकम प्रशांत सूर्यराव सरांचं आगमन झालं. एक नामांकित पंच आहेत, त्यासोबत स्वामी स्पोर्ट्सचे ओनर आहेत आणि स्पर्धेची जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. सलग 2 बॉलवरती 2 मोठे फटके आल्यानंतर इथे घडले काय, बॅटची घेतली कडा. योगराज सरांचा इशारा पोहोचतोय, इथे बॅटरला मैदान सोडावं लागेल. त्याच दरम्यान आदियोगी फाउंडेशनचे प्रेसिडेंट आदित्यजी निकम साहेब यांचं आगमन झालंय, त्यांचे मनपूर्वक स्वागत.
या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आलात. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बॅकफुट जाऊन पंच करायचा प्रयत्न. नवीन बॅटर भद्रावरती गुरुनाथ शिंदे, मयूर आहेत बाफी असावी. चला मिड इनिंग मध्ये आपण टॉस कंपल्सरी करतोय, त्यामुळे लक्षात घ्या. दोन टीम आय थिंक जय भवानी सावरे आहे. दोन्ही टीमला मी विनंती करतो, श्री गणेश इनगाव आणि जय भवानी सावरे दोन टीमची कॅप्टन आपण बीड इनिंग मध्ये प्रवेश फी घेऊन पोचा, याची आपण नोंद घ्यायची आहे. मोरते बॅकफुट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. पंचाकडे पाहिलं अशोभूत नजरेनं की ते व्हाईट बॉल आहे का, परंतु पंच सहमत नव्हते आणि अखेर डॉट बॉल ची समाप्ती होती या मॅचमध्ये. पहिल्या दोन बॉलवरती दोन मोठे फटके आल्यानंतर आता कमबॅक करतो या मॅचमध्ये गोलंदाज शुभम बनोटे. 2 ओव्हरचा खेळ आता संपला आणि 2 ओव्हरच्या आधी टीमची टोटल स्कोअर बरोबरती 21. दोन ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या अंती धावफलक तुम्ही पाहताय. टीमची टोटल स्कोर बरोबरती जाऊन पोहोचले 21 धाबा. खरं तर पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके आले, त्यानंतर एक वाईट बॉल. 2 बॉलवरती जवळपास 11 धाबा आले होते आणि त्यानंतर सलगचे 4 डॉट बॉल. बॉल तयार. ओव्हर नंबर 3. हा ट्रॅकर बॉल खेचला ऑन साईडला, स्कोअर लेगला डीप बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे पहिल्या बॉलवरती केलंय. गोलंदाजाचा भव्य स्वागत. वेलकम टू द शिंदेच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे डावकर याचा एक विस्फोटकारी विध्वंसक बॅटर म्हणून त्याची ओळख आहे आणि आक्रमण त्याच्या बॅटमधून तुम्ही पाहता एक मोठा स्ट्रोक आला, त्यामुळे धावफलक टीमची टोटल आता स्कोरबोर्डवरती फ्लाय होती 27 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. मोरदिया पुन्हा एकदा शपल क्रॉस झाले, ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बाल बचावले गेलेत की काय पाहावं लागेल. आणि आता तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे.
OET. नवीन बॅटर मैदानावरती ऋषिकेश जमदरे. हाफ ट्रॅकर बॉल, चांगला फटका गॅप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय, मोठी दरी, त्या दरीला भेदून दुभागून चिरत पाडत बॉल सीमा पार. रन्स पडतील 4. बदलय खरं तर या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा, शिस्त वचन सेवा नातं या 4 संगमाने भरलेली शिवसेना आणि त्या शिवसेनेचे दमदार कार्यकर्ते म्हणून गीतेजी मोहन ठाकरे साहेबांची ओळख आहे. त्यासोबत संदेजी देशले साहेब मुख्य व्यासपीठावरती जोडले गेले, त्यांचा मित्र परिवार इथे जोडलं गेलं, त्यांचंही मनपूर्वकाने हार्दिक स्वागत आहे. लाईन खराब, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव ते बहाल केली आणि धावफलक आता बेगाला प्राय होतोय. टीमची टोटल स्कोरवरती 28 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना चांगली बॉलिंग या मॅचमध्ये बरोबर यार. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. चला 32 धावा झालेत. स्कोरर रात्री खरं तर सकाळी BPL ला 8 वाजेपर्यंत इथंच होते, आता 33 झाल्यात. त्यामुळे बदलापूर प्रीमियर लीग खरं तर काल रंगली, त्यामुळे थोडीशी कदाचित झोप नसली झाली असावी. 33 बरोबर यार. टॅप करण्याचा प्रयत्न, चौतीस धावा धावफलकावरती जोडल्या जातील. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाज तुम्ही पाहताय दाखल झाला या मॅचमध्ये सागर कांबळी हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. या मॅचमध्ये कमबॅक करावं लागेल टीम काराव संघाला देखील. फुल टॉस पुन्हा टर्न केला ऑन साईडला, क्षेत्ररक्षक पोहोचेल त्याच्या अवकाच्या बाहेर, बॉल सीमा पार. किरण शिंदेचा वार बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौका. चला रिव्ह्यू घेण्यात आलाय, बॅटिंग टीम रिव्ह्यू. चला दोन्ही टीमचे कॅप्टन जय भवानी क्रिकेट संघ सावरे आणि त्यांच्या विरोधात श्री गणेश इनगाव.
फेअर बॉल. बरोदिया या आपल्याला देखील शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा सिंगल आणि सिंगलच्या साथीला आता टीमची टोटल स्कोअर वरती 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या अंती धावफलक जाऊन पोहोचतोय. 39 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून 3 षटक आपण इथे संपन्न केलेत. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे मॅचमध्ये आणि 12 बॉलमध्ये किती धावा येतील हा देखील प्रश्न तुम्हाला पाहायला मिळेल. छप्पट ग्रामीण संघाचा समावेश या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ड्रिंक स्टॉली जाते म्हणजे आतमध्ये आपल्याकडे वेळ आहे. आपण देऊया डीजे गणेशला एक सुपर संधी. ऐकू एक चांगलं संगीत. ओव्हरमध्ये हे षटक कंप्लीट करायचं आहे. लक्षात घ्या 4 मिनिटांमध्ये हे षटक कंप्लीट करायचं आहे. माफी असावी. चार मिनिटांमध्ये आपल्याला हे षटक कंप्लीट करायचे. टीम काराव याच्या पण नोंद घ्यायची. ओव्हर नंबर 4 राकेश बॉडी ट्रॅकवरती दाखवून होतोय. ओव्हर नंबर 4 मध्ये समोर किरण शिंदे जो चांगला खेळला या मॅच मध्ये. आतापर्यंत अप्रतिम बॅटिंग किरण शिंदेची आपण पाहिली आहे. बॅकफुट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. व्हाईट बॉल. पुढचा बॉल पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. ड्राईव्ह केला ऑन साईडला. एक सिंगल तिथे एकवट जाईल आणि सिंगलच्या साथीने आता धावफलक पुण्याचा फ्लाय होतोय. टीमचे टोटल स्कोर वरती 41 41 धावा धावफलकावरती जोडल्या जातील.
चला अधिकचा वेळ बिलकुल खर्च करू नका. चला हे षटक कंप्लीट होऊन द्या. राकेश कांबडी चांगला फटका आहे. 20 शेप मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. क्रिकेट मधील सर्वात सेफ फटका लॉंग ऑन. लॉंग ऑफच्या मधून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे सिक्सर. सो मच हा षटकार आला आहे. त्यामुळे धावफलक आता वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर वरती जाऊन पोहोचतीये 47 धाबा. धावफलकावरती जोडल्या जातील. ड्राईव्ह केलाय ऑन साईडला गॅप मध्ये घेण्याचा प्रयत्न होता. डीप क्षेत्ररक्षक पोहोचतोय प्रयत्न करतोय. स्टॉप केलाय बॉलला 2 धाबा. जलद गतीने इथे देखील एक पड्या जातील. का बॅटिंग करतोय मैदानावरती तुम्ही पाहताय. नवीन आलेला बॅटर ऋषिकेश जमदरेला तुम्ही पाहता. एक षटकार त्याच्या बॅटमधून तर आता या 2 धाबा त्याला प्रचंड वेगाने एकपट्ट गेला. त्यामुळे टीमची टोटल देखील आता पुढे सरकत असताना प्राय होतीये. धावफलक 49 धाबा. धावफलकावरती 49. टीमची टोटल स्कोर वरती जोडली जातीये. बरं तयार राईट मोर द विकेट ना. ऑन साईडला फटका तर चांगला आहे परंतु फसलाय. डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय. बाबू पोहोचला जरूर. डाईव्ह लगावण्याचा प्रयत्न होता. सूर मारण्याचा प्रयत्न. खरं तर हे क्रीडांगण असंच आहे. मयूरजी पिसेकर त्यासोबत प्रतीकजी पिसेकर यांचं क्रीडांगण ग्रास ग्राउंड तुम्हाला पार मिळतोय. त्यामुळे गवताच्या गालीच्या पसरल्या आणि त्यामध्ये डाईव्ह मारण्याचा प्रयत्न प्रत्येक खेळाडू करतोय. ते चित्र आपण पाहिलंय. प्रज्वलजी खडकबान या क्रीडांगणाचे मालक जोडले गेलेत. वेलकम स्वागत आहे आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून. बढतो यार पुन्हा एकदा खेचलाय ऑन साइडला स्कोर लेगला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. त्याच्या आवाकाच्या बाहेर फिल्डर के मस्तक से दस्तक देती भी गेंद बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. ही स्पर्धा खरतर भरवत असताना आपण पाहतोय अखंड ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांनी नेहमीच पंचांची भूमिका बजावली ते आमचे सनी भोईर सर, प्रशांत सूर्यराव सर हे देखील जोडले गेले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यासोबत युवराज कॅटरिंगचे आमचे ओनर गिरीशजी ठाकरे त्यासोबत नरेशजी ठाकरे यांचं आगमन झाले. त्यांचे वेलकम या स्पर्धेच्या वतीनं. आणि युवराज गीतेश ठाकरे हे देखील जोडले गेले. त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करतो या स्पर्धेच्या वतीनं. कारण त्यांची घरची स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं ही स्पर्धा मैदानावरती रंगतीये. बरं यार टर्न केलाय ऑन साईडला. पुन्हा एकदा डीपमध्ये खेळाडू पोहोचतोय. मिड विकेटला बाबू वेगाला पोहोचलाय. उत्तम फेक करेल. 2 धाबा. एक वाट्याचा प्रयत्न होतोय. बघा दुखापत झाली का पाहायचं. सूर मारण्याचा प्रयत्न होता ऋषिकेशचा आणि या 2 धाबा पुन्हा एकदा एक पट्या जातील.
पाच निखिल सर याची आपण नोंद घ्यायची आहे. फ्लड लाईट खरं तर ऑन होत आहे. अठ्ठावन्न 58 ओव्हर नंबर 5चा खेळ प्रगतीपथावरती आणि बॉली ट्रॅकवरती दिवेश बनवटे आले बॉल ट्रॅकवरती राऊंड द विकेट. दिवेशचा पहिला बॉल पुढे सरसवून खेळण्याचा प्रयत्न. दोन्ही बॅटर एका एंडवरती एका ट्रॅकवरती. अपघात निश्चित. किरण शिंदे सलामीला दाखल झालाय. त्यालाच मैदान सोडावा लागेल कारण गुरुनाथ शिंदेला इथे स्ट्राईक हवी होती. फलंदाज बाद. त्यामुळे लगेच मॅचला सुरुवात करा. गुरुनाथ आलेत आणि गुरुनाथच्या साथीनं तुषार शेलार दाखल होते या मॅच मध्ये. पुढचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हरला खेळला डीपदू खेळाडू पोहोचतो. एक सिंगल तिथे एक पटी जाईल. सिंगल परती थांबावं लागतंय आणि आता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि बाल बचावले गेलेत. 2 धावा इथून एकवटा जातील. प्रचंड बेगाने ही दुसरी धाव इथे एकवटी गेली आणि खरं तर स्ट्राईक आता रोटेट झाली आहे गुरुनाथकडे. त्यामुळे आता पुढच्या बॉलवरती काय रिझन येईल, किती मोठा फटका येतोय ते देखील आपण पाहणार आहोत. कारण गुरुनाथ शिंदे म्हटलं की एक हार्ड हिटर बॅटर म्हणून त्याची ओळख आहे. या मॅचमध्ये आपण पाहतोय जसा चेंडू निसटला तसा लगेच दुसरा धाव इथे एकवटली आहे तुषार शेलारनं. त्यामुळे या मॅचमध्ये आपण पाहतोय अद्याप 4 बॉलचा खेळ शिल्लक. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा ऑन साईडला खेळला. डीपदू खेळाडू पोहोचेल. एक सिंगल एकवडी दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय प्रचंड वेगाने जलद गतीनं. या 2 धावा इथे एकवटा जातील. दोन धाबा एकवटाचा प्रयत्न. एक रन शॉट. त्यामुळे सिंगलच बेल. विष्णू शिंदे सरांना आपण पाहतोय अनुभव त्यांच्याकडे प्रचंड आहे आणि गेले वयाचे 40 वर्ष ते खरं तर क्रिकेट खेळतात. त्यामुळे त्यांनी हे हेरलंय की ते एक रन शॉट. बोटेरे सरांनी सांगितलंय. क्या बात आहे. खेतला ऑन साईडला हा फटका चांगला. मी आधीच म्हटलं होतं स्ट्राईक जर गुरुनाथ शिंदेला दिली आहे तर याची किंमत मोजावी लागेल आणि अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार.
षटकार आल्यानंतर आता पुढचा बॉलला ड्राईव्ह केलाय 2 धाबा. एक पट्ट्याचा प्रयत्न होतोय आणि कदाचित दुसऱ्या धावेसाठी गुरुनाथ शिंदेला इथून मैदान सोडावं लागेल. पहिला डाव इथे आपण पाहतोय बारगस असताना नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय तेजस जमदरे. थँक्यू सो मच. नवीन बॅटर मैदानावरती तेजस आता दाखल झालं. या मॅचमध्ये षटकातील काही चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. शेवटचा एक बॉल आता शिल्लक या मॅचमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती घेऊन जात. चला दोन टीमचे कॅप्टन सावरे विरोधात इनगाव. चांगला फटका आहे. पुन्हा एकदा यावेळेस मात्र मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होतोय. डीप मध्ये खेळाडू पोहोचतील. कव्हर एक्स्ट्रा कव्हरला 2 धाबा. एक वडण्याचा प्रयत्न इथे झालाय आणि अखेर तिसरीचा प्रयत्न आणि आता चौथ्या धाबेचा प्रयत्न होतोय. आणि खर तर रागन मी म्हणेन आता यशच्यांवरती डायरेक्ट हिट केलाय निखिल शेलावलेनं. परंतु 3 धाबेतून मिळतील आणि 3 धाबेच्या साथीनं धावफलक वेगानं पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरवर भरती आता जाऊन पोहोचली आहे. डुग्गू महेश धुळे आमच्या सोबत जोडले गेलेत ऑनलाईन. आर्यू स्वागत आहे आपलंही. धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल आता 5 ओव्हरच्या अंती 71 धाबा आणि 72 धाबांचं भलं मोठं लक्ष या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मी टॉससाठी विनंती करेल निसारबाई शेख यांचे शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल संपन्न करतोय. चला दोन टीमचे कॅप्टन संधीजी देसले आपण या. निसारबाई शेख आपल्यासोबत जोडले गेलेत. खरं तर निसारबाई म्हटलं की नेहमीच आम्ही म्हणत असतो सण साजरा होतो गर्दीतला, कारण माणूस उभा असतो वर्दीतला. आणि भाईजान यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस इथे संपन्न करतोय. चला या भाईजान, दोन टीमचे कॅप्टन आपण जोडले जा. सोमनाथ खाडे सर जोडले जातील. धन्यवाद. हॅलो. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आपण पार पाडतोय. दोन्ही संघाचे कॅप्टन आम्हाला जोडले जात आहेत. मान्यवर मंडळी आमच्या सोबत. आणि आजच्या दिवसाचा हा दुसरा मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. छत्रपती चषक 2026 सावरे विपक्ष इंदगाव असा सामना आपण पाहू शकाल. नेक्स्ट मॅच 5 षटकांचा हा सामना असेल. निसारभाई शेख भाईजान यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल आपण करतो आहोत. छापा कॉल. यस, काटा आलाय. टॉस या ठिकाणी जिंकलाय जय भवानी क्रिकेट संघ सावरे संघानं. 5 षटकांची मॅच आहे. मित्रा काय निर्णय घेतोय? फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. 5 ओव्हरची मॅच. कसा या वर्षीचा हंगाम राहिलाय, कसा परफॉर्मन्स राहिला टीमचा? आमची पहिलीच मॅच आहे. आम्ही नवीन सुरुवात करतोय. दरवर्षी फक्त एकच मॅच खेळतो आम्ही, एक मजा म्हणून, एन्जॉय म्हणून खेळताय. यशस्वी होण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रा, आयोजनाविषयी काय सांगशील? नियोजन कसं वाटतं? आयोजन तर खूप छान आहे. आम्ही नाईटला पहिली मॅच खेळतोय. आम्हाला इथेही एंट्री दिली, त्यांचं खूप आभार. शाबाश.
टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग स्वीकारलेली आहे. इथे माझ्यासोबत इनगाव टीमचा कॅप्टन मित्रा, टॉस हारलाय, टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? नक्कीच पहिली इनिंग बघून तर आम्ही बॅटिंग घेतली असती पहिली फर्स्ट. बॅटिंग करण्याचा निर्णय तुम्हाला निश्चितच मिळालाय. दोघांच्या पथ्यावरती हा निर्णय पडलेला आहे. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करायची आहे. आयोजनाविषयी काय सांगशील? नियोजन तुला कसं वाटलं? नक्कीच खूप छान नियोजन आहे आणि ह्या ग्राउंडवर कोणतीही टुर्नामेंट असू दे आम्ही इथे एंट्री घेतो आणि खेळतो. नक्की नक्की. इनगाव संघाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा असतील. दोन्ही टीमला शुभेच्छा आपण देऊया. सावरे टीमनं या ठिकाणी टॉस जिंकलाय आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारलेली आहे. आमच्या सोबत निसारबाई शेख, भाईजान, क्रिकेटच्या अगदी डायहर्ट दर्दी आणि क्रिकेटवरती आणि क्रिकेट खेळणाऱ्या सर्व बदलापूरमधील परिसरातील आणि ठाणे जिल्ह्यातील सर्व खेळाडूंवरती नितांत प्रेम असणारं व्यक्तिमत्व आहे. भाईजान, यावर्षीचा हंगाम ज्या पद्धतीनं चाललाय, ज्या पद्धतीनं यावर्षी मॅचेस होतात बदलापूरमध्ये, हल्ली रात्रीच आपण पाहिलं बदलापूर प्रीमियर लीग सुद्धा पार पडली. कसं वाटतं ज्या पद्धतीनं बदलापूरचं क्रिकेट डेव्हलप होतंय? सर्वात प्रथम छत्रपती चषक 2026 जे आयोजन केले त्या आयोजक समितीचे खूप खूप कौतुक करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि सातत्याने आपल्या बदलापूरमध्ये क्रिकेट खेळला जातोय आणि त्यातून नवीन नवीन खेळाडू निर्माण होत जाते. ही चांगल्या प्रकारची गोष्ट आहे. क्रिकेट हा एक आनंद आहे, क्रिकेट हा एक खेळ आहे, पण काहीकांच्या जीवनाचा एक भाग आहे. त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मी आहे आणि सातत्याने क्रिकेट खेळायला आवडते. क्रिकेटमध्ये प्रत्येक क्षणाला किक मिळते आणि ती एक जगण्याची पद्धत निर्माण होते. म्हणून तुम्ही पाहत असाल सर, मी सातत्याने प्रत्येक वेळेला मॅच पाहतो आणि मॅच पाहण्यासाठी येतो आणि प्रत्येक वेळेला ऑनलाईनसुद्धा पाहत असतो. आणि ती जी इतर नाद लागण्यापेक्षा या क्रिकेटचा नाद खूप चांगला असं माझा भ्रम आहे आणि माझी ती आवड आहे. नक्की नक्की. हे होते भाईजान, क्रिकेटचे दर्दी. तुम्ही आल्यानंतर क्रिकेटच्या मैदानावरती एक वेगळी ऊर्जा आणि आम्हाला सुद्धा प्रेरणा मिळत असते. तुम्ही असंच नेहमी येत चाला आणि उदंड आयुष्य तुम्हाला ज्या पद्धतीचं फिटनेस आता आहे तसंच तुम्हाला मिळत राहू. आपण सर्वजण क्रिकेटचे प्रेमी आहोत. ये जिंदगी तो बेवफा है दोस्तों, एक दिन तुम्हें ठुकराएगी, ये क्रिकेट ही अपनी महबूब आहे, यही प्यार से गले लगाएगी. क्रिकेटसाठी निश्चितच एक संध्याकाळ आपण देत आहोत. मैदानावरती पूर्वार्ध संपलाय, उत्तरार्धाला सुरुवात होतीये. राहुल चव्हाण सर यांना आपण ऐकलं आणि अतिशय दर्जेदार आणि दमदार आयोजन या ठिकाणी आपण पाहत आहे. छत्रपती चषक 2026 छत्रपती सीसी कुळगाव यांचं हे दर्जेदार आणि दमदार सदाबहार दरवर्षी प्रमाणाचं आयोजन आपण पाहत आहे. भव्य दिव्य ट्रॉफीज, प्रथम पारितोषिक तुम्ही पाहताय. भरपूर मोठमोठ्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आकर्षक ट्रॉफीज. श्री वामनदादा बारकू म्हात्रे, शिवसेना शहर प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष कुळगाव बदलापूर नगर परिषद, शिवसेनेचे बुलंद नेते वामनदादा म्हात्रे यांच्या वतीनं प्रथम पारितोषिक. त्याचबरोबर दुसरं पारितोषिक आपल्याला मिळालं श्री संतोष चिंतामण शिंदे साहेब, शिवसेना शहर संपर्क प्रमुख बदलापूर साहेबांच्या वतीनं आपल्याला हे द्वितीय पारितोषिक, रोख रक्कम आणि सुंदर ट्रॉफी मिळाली. त्याचबरोबर बदलापूरचे युवा नेते वरुण वामन म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते आपल्याला तृतीय पारितोषिक मिळालं. सुंदर ट्रॉफी आपण पाहताय. त्याचबरोबर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे धडाकेबाज आणि युवा नेते नवनिर्वाचित नगरसेवक रोहनदादा जनार्दन पाटील साहेबांच्या वतीनं चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक, रोख रक्कम, त्याचबरोबर एक सुंदर ट्रॉफी इथे आपण पाहताय. पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला मिळालं. या मैदानाचे मालक आणि बदलापूरच्या क्रिकेटचे दर्दी पुजारी स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलाचे मालक मयूर जगन्नाथ पिसेकर साहेब यांच्या वतीनं आपल्याला मिळालंय. त्याचबरोबर 6व्या क्रमांकाचं पारितोषिक बदलापूरचे गोल्डन मॅन उद्योजक मितेशदादा धुळे यांच्या शुभ हस्ते आपल्याला मिळालंय. आणि 7व्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला या ठिकाणी मिळालं माजी नगरसेवक कुळगाव बदलापूर नगर परिषद आदरणीय प्रकाशजी मरगस साहेब यांच्या शुभ हस्ते आम्हाला मिळालं. त्याचबरोबर प्रत्येक सामनावीरासाठी सुंदर सुंदर ट्रॉफी ज्या आपण पाहताय त्या आपल्याला या ठिकाणी सुपूर्द झाल्या. संदेश संजय राऊत अर्थातच बाळादादा राऊत यांच्या शुभ हस्ते आपल्याला मिळाल्या. त्याचबरोबर सन्मान चिन्ह आपण पाहत आहे आणि भरपूर साऱ्या बक्षिसांची खैरात या निमित्तानं आपण या ठिकाणी पाहत आहात. मालिकावीराची ट्रॉफी आणि बक्षीस आपण पाहत आहे. गीतेशदादा ठाकरे विभाग प्रमुख शिवसेना, संदेशदादा देसले उपविभाग प्रमुख,
साहेबांच्या वतीनं ही सुंदर मालिकावीराची ट्रॉफी या निमित्तानं आपण पाहत आहे. सर्व दात्यांचं मनापासून आभार. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाजासाठी ट्रॉफी आपल्याला मिळाली आहे. समाजसेवक गणेशजी राणे साहेब आपलं सुद्धा मनापासून आभार. उत्कृष्ट गोलंदाजासाठी सुद्धा आणि त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी सुद्धा ट्रॉफीज आपण पाहत आहे. गीतेशदादा ठाकरे, संदेशदादा देसले, त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाजासाठी या ठिकाणी स्पोर्ट्स बायसिकल या ठिकाणी आम्हाला मिळाली आहे. सर्व दानशूर दात्यांचं आणि या स्पर्धेला जोडले गेलेल्या सर्व प्रत्यक्ष अप्रत्यक्ष घटकांचं आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक आभार या ठिकाणी व्यक्त करतो आहोत. जाऊया समालोचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी बदलापूर नगरीची मुलुक मैदानी तोप धडकेल. व्हॉइस ऑफ बदलापूर, व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट, मान्यवर महेशजी धुळे सर आपल्यासोबत. धन्यवाद. धन्यवाद सोमनाथजी खाडे सर. धन्यवाद राहुलजी चव्हाण सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना बाणाचा त्रिवार मुजरा आणि या आपण जाऊया मागच्या दिशेने. एका बाजूला शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनारपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ आहे सध्या तरी मोरिया 11 सिद्धिविनायक काराव. 72 धावांचं लक्ष आहे. षटक क्रमांक पहिलं चालू आहे आणि या पहिल्या षटकातील हा पहिला चौकार बॅटिंग करत असताना टीम काराव संघाला मिळतील धावा 4. केलेली आहे. प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले, दुश्मनांचे सदा परतून लावले तूच हल्ले, धर्मरक्षणा तूच पेटला, घेतला जन्म जिजाऊ पोटी, हे शिवराया प्रणाम तुझला कोटी कोटी. असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती चषक या स्पर्धेमध्ये तमाम लढक्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी बॉलिंग टाकवरती गुरुनाथ शिंदे. फुल टॉस बॉल, संपर्क नाही आहे. अंपायर सिग्नल बाईट बॉल, आउटसाइड द लेग स्टंप. हा चेंडू टाकण्यात आलाय. समोर आपण पाहतो मुख्य पंचाच्या भूमिकेत योगीराज महाराज भुटेरे सर आहेत आणि दुसऱ्या बाजूला कुमार लीगचे पंच विष्णू महाराज शिंदे. अंपायर सिग्नल बाईट बॉल. धावसंख्या फलकावरती 6 धावा आहेत. 72चं लक्ष पहिल्याच मॅचमध्ये मोठं टार्गेट सेट झालंय. त्यावेळेस वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने बॉल चाललाय. एक सिंगल मिळेल. सध्या आपण पाहतो निखिल शेलवले पास झाल्यानंतर विकी बनवटे आणि त्याच्या साथीनं रोहन बनवटेवरती जबाबदारी आहे या संपूर्ण डावाची. सुरुवातीला खेळ अडखळत पाहायला मिळाला. निखिल शेलवलेचा तो बाद झाला आणि सध्या आपण पाहतोय स्ट्राईक एंडला विकी. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपात आणखीन एक धाव मिळेल. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल बदलापूरचा ऐतिहासिक क्रीडांगण आणि त्यावरती चालू असलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम आपण सर्वजण त्याचा अनुभव घेतोय. बाटची कडा फलंदाजाला बाद. कॉड बिहाइंडच्या रूपानं आणखीन एक धक्का लागेल. टीम मोरिया 11 सिद्धिविनायक काराव संघाला फलंदाज बाद.
आपल्या जीवाशी खेळला असा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याच राजाच्या नावानं या ठिकाणी आपल्याला हे चषक पाहायला मिळते, छत्रपती चषक. गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग टाकमध्ये गुरुनाथ शिंदे, त्याला मिळाली नुकताच एक विकेट विकी बनवटीची. सध्या दुसरा धक्का मोरिया 11 सिद्धिविनायक कारव संघाला लागलेला आहे, परंतु आलेला आपण पाहतोय दुधारी अस्त्र बाहेर काढले. बॉल चाललाय स्विच हिटच्या माध्यमातून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळतील 4. षटक क्रमांक 2 P2 मध्ये आपण आहोत. गोलंदाज राऊंड विकेट. पुन्हा एकदा तोच फटका खेळायचा होता, आता संधी नाही आहे. ज्या ठिकाणी आपण पाहतोय बॅटरकडे तोपर्यंत एक सिंगल धाव लेग बाय स्वरूपानं घेण्यात आलेली आहे. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये राहुलजी चव्हाण यांचा आवाज नुकताच तुम्ही पूर्वार्धामध्ये ऐकला. त्यानंतर आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सोमनाथजी खाडे सर, ज्यांना तुम्ही नेहमी शहापूर मुरबाड या बेल्टमध्ये ऐकत असता. सध्या बदलापूर देखील जवळजवळ 70 ते 60% ज्यांनी काबीज केलेले आहे ते सोमनाथजी खाडे सर, ज्यांच्या आवाजाने दमदार आवाज कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल. षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. सध्या आपण पाहतोय सुरुवात थोडीशी अडखळत करण्यात आलेली आहे. या दरम्यान अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपात आणखीन एक धाव मिळेल एक्स्ट्रा मधून आणि सध्या धावांची नितांत गरज आहे. 15 धावा धावफलकावरती आहेत. 72 धावा म्हटल्यानंतर ज्या पद्धतीने सुरुवात व्हायला हवी होती तशी सुरुवात पाहायला मिळालेली नाहीये. मैस्तामिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक जज करतात, वेल जज, हँड टेकन, फलंदाज होईल बाद. आणखीन एक मोहरा टिपलाय. मोरिया 11 सिद्धिविनायक कारव संघाला लागणारा धक्का क्रमांक 3. फलंदाज बाद. पाहायला मिळाला 2 षटकं या ठिकाणी अवघ्या 10 मिनिटांमध्ये प्रॉपर टायमिंगनुसार या ठिकाणी हाताळले गेलेले आहेत. कौतुक करावं लागेल शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनारपाडाचं, कारण ऑलरेडी मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर अंतिम षटकामध्ये जी पॅनल्टी लागली कारव संघाला, एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घेण्यात आला, कारण 1 मिनिट फक्त या ठिकाणी जास्तीचा खर्च करण्यात आला होता. आणि अतिशय काटेकोरपणे या ठिकाणी सर्व नियमांचं पालन करणारे हे सर्व बदलापूर वांगणीचे ग्रामीण संघ तुम्ही पाहतायत. कुलगाव बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा चालू आहे. पॉइंटच्या डोक्यावरून फटका एक्झिक्यूट करण्यात आला. बॉल चाललाय अलॉंग द कार्पेट. या ठिकाणी आपण पाहतोय दन दन करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळतील 4. थँक्यू. चौकारांची नितांत गरज आहे, षटकारांची नितांत गरज आहे, कारण आता सामना थोडासा अवघड आपल्याला पाहायला मिळतोय. 18 बॉलचा खेळ शिल्लक होता आणि 18 बॉलमध्ये या ठिकाणी 57 धावांची गरज होती. सध्या 17 बॉल 53ची आवश्यकता आहे. आणखीन एक बॉल चाललाय स्विच हिटच्या माध्यमातून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर
आणि चेंडूने केली हवाई सपाट. इट्स अ मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. संपूर्ण स्पर्धेचे मुख्य आयोजक गीतेशजी मोहन ठाकरे आणि संदेशजी देसले, संपूर्ण टीमचं विशेष कौतुक करावं लागेल. त्यांचे सर्व शिलेदार राधे 11 छत्रपती CC कुळगाव संघाचे, शिवसेना शहर शाखा बदलापूर व सन्माननीय बदलापूर शहराचे लाडके शहर प्रमुख आणि आपल्या सर्वांचे लाडके कुटुंब प्रमुख यांच्या मार्गदर्शनाने चालू असलेले भव्य आणि दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय. काउंटर विकेट. हो, यावेळी जागा बनवण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय फाईन लेगला बीट करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे फाईन लेगला आलेला हा फाईन चौकार. आज तुम्हाला या ठिकाणी बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन अंतर्गत संघ खेळताना दिसतील. खरं तर आता सध्या डी पोलमधून सुरुवातीला एक एक मॅच आपण पाहणार आहोत. त्यातील पहिला सामना सिद्धिविनायक मोरया 11 काराव वर्सेस शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनारपाडा. यानंतरचा मॅच श्री गणेश क्रिकेट संघ इंदगाव आणि जय भवानी क्रिकेट संघ सावरे या दोन टीममध्ये मॅच होणार आहे. त्यानंतर रेग्युलर आपला सुरुवात होईल, जो या स्पर्धेतील सी पोल आपल्याला पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये 8 ग्रामीण संघ खेळणार आहेत. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 32 येणारी 12 बॉल 40 धावांची गरज. डीजे गणेश, कौतुक करावं लागेल डीजे गणेशचं देखील
अगदी काही क्षणात या ठिकाणी आपण पाहतोय हे गाणं रचण्याची ज्याच्याकडे किमया आहे, कला आहे आणि ती दाखवण्याचा तो प्रयत्न देखील करतोय. 12 बॉल 40ची गरज आहे. यावेळेस ऑन साईडला फटका दमदार आहे आणि आता बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, ठोकलाय षटकार. बॉलवरती षटकार आलाय. बॅटर आपण पाहतोय स्ट्राईक एंडला रोहन बनवटे. जबरदस्त अप्रतिम कामगिरी. सध्या तरी एअर स्ट्राईक त्याला करावी लागेल आणि त्याच पद्धतीने खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये त्याचा चालू आहे. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत, 1 चौकार. सध्या 8 बॉल वैयक्तिक 18 वरती तो नाबाद खेळतोय. 19 वरती तो नाबाद खेळतोय. 12 बॉल 40 धावांची गरज असताना पहिल्याच बॉलवरती गोलंदाजाचं भव्य स्वागत करण्यात आलंय. क्लीन बॉल, यष्टी उद्ध्वस्त होतीये, दांडी गुल होती आणि आता धक्का क्रमांक 4 लागेल. बॅटिंग करत असताना टीम मोरिया 11 सिद्धिविनायक काराव संघाला फलंदाज बाद. बारा बॉल 40 धावांची गरज होती. रोहनवरती ज्या अशा अपेक्षा होत्या त्या देखील आता संपुष्टात आलेले आहेत आणि या ठिकाणी गोलंदाज तेजस जमदरेला मिळते विकेट. एक जबरदस्त तेज तरार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तेजस जमदरेची लिफ्ट ऑफ सीवर गोलंदाज आहे आणि आता न्यू बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये प्रमोद. दहा बॉलचा खेळ शिल्लक आहे. 34 धावांची गरज. ऑन साईडला आपण पाहतोय डीप मध्ये बॉल चालला, तिकडे फंबल, एक सिंगल कंप्लीट झाली. सेकंडचा कॉल आणि दुसरी देखील जलद गतीने या ठिकाणी कंप्लीट करण्यात आली आहे. 2 धावा मिळतील. सध्या आपण पाहतो प्रत्येक बॉलवरती धावांची नितांत गरज आहे. 12 बॉल 40 इक्वेशन असताना पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं सामना या ठिकाणी अधिकाधिक सोपा करण्याचा प्रयत्न बॅटर रोहन बनवटे करेल, परंतु त्याला अपयश आलंय. अर्ली बॅट स्विंग, संपर्क नाही आहे. हा देखील डॉट बॉल. षटक क्रमांक 4 सगळे चालू आहे. जितके डॉट पर्सेंट तितका दबाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल मोरिया 11 सिद्धिविनायक काराव संघावरती. सध्या डॉट बॉल तेजस जमदरे आपण पाहतोय चांगलं कमबॅक करतायत. षटकार आल्यानंतर केलेलं कमबॅक वाखाणण्याजोगी आहे. या गोलंदाजाचं कौतुक करावं तितका कमी. आणखीन एक डॉट बॉल. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. गोलंदाज तेजस जमदरेला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे. म्हणून संघाच्या वतीने आपण पाहतोय सांघिकरित्या या ठिकाणी 4थं षटक आणि वैयक्तिकरित्या 2रं षटक हाताळण्याची जबाबदारी या गोलंदाजावरती देण्यात आलेली आहे. अप्रतिम कामगिरी आहे. कमबॅक करण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये ती त्याने मात्र दाखवून दिली आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर उर्वरित 4 बॉलमध्ये अवघ्या 2 धावा खर्च करत 1 विकेट त्यांनी प्रस्थापित केली आहे. शेवटचा अंतिम बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न समोर. आणखीन एक डॉट बॉल. षटक क्रमांक 4 सगळं संपन्न झालाय. 12 बॉल 40 धावांची गरज असताना या षटकामध्ये धावा आल्या 8. तिथे विकेट आली आहे रोहन बनवटेची आणि आता 6 बॉल विजयासाठी 32 धावांची गरज.
षटक आणि या शेवटच्या षटकात पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी सेलिब्रेशन पाहायला मिळालं आणि फलंदाज या ठिकाणी झालाय कॉट बिहाइंडच्या स्वरूपात बाद. टॉस बॉल यावेळेस आपण पाहतोय सध्या तरी शिवसेनेच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे आणि महाराष्ट्र धर्मरक्षण या शब्दाचा अर्थ खूप प्रभावी आहे. अनेक नेते विशेषतः आपण पाहिले तर बाळासाहेब ठाकरे यांनी अशा ज्या भावनेवरती अधिक जोर दिला होता, महाराष्ट्र धर्मरक्षणासाठी आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढू असा जो नारा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिला होता. आणि गणेश आम्ही नेहमी म्हणतो ना की ज्यांनी ज्यांनी देव पाहिला ते संत झाले आणि ज्यांनी ज्यांनी स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पाहिले ते भाग्यवंत झाले. शेवटचं अंतिम षटक सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. विकेट आल्यानंतर जबरदस्त कमबॅक गोलंदाज ऋषिकेश जमदारेला आपण पाहतोय. 6 बॉल 32 धावांची गरज असताना सुरुवातीला 3 चेंडू जे राहिले गोलंदाजाच्या नावावरती, परंतु आता आक्रमक पवित्रा धारण करत असताना बॅटरने ठोकलाय गगनचुंबी गगनभेदी यूज इट षटकार. जबरदस्त बाळासाहेब ठाकरे यांचं हे गीत आपण पाहतोय. खरं तर मराठी माणसाला ताठ मानेने अभिमानाने जगायला या ठिकाणी शिकवणारे आहे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. मुंबई आपली आहे आणि इकडे आपलाच आवाजही आपलाच असेल असा जो नारा बाळासाहेब ठाकरे यांनी दिला होता. खरं तर सध्या आपण पाहतोय मराठी माणूस जो महाराष्ट्रामध्ये उभा आहे तो केवळ एका व्यक्तिमत्वामुळे, त्याचं नाव आहे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. हो या ठिकाणी फटका चांगला दमदार स्ट्रोक आपण पाहतोय. समोर उडवलाय लॉंग ऑफच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला आपण पाहतोय. एक टप्पा घेत बॉल सीमा पार, मिळतील धावा 4. तो दिला काळ्या दगडावरची पांढरे रेख. हे बघा हे बघा, जणू काय त्यांच्या पायाला भिंगरी लावली आहे. अंपायर सिग्नल वाईट बॉल. जॉकर आहेत. ऑन साईडला फटका चांगला आहे, धावा देखील चांगल्याच मिळतील. बॉल चाललाय वाराशी वार्तालाप करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय षटकार. मोर्या 11 सिद्धिविनायक काराव संघाचं देखील कौतुक करावं तितकं कमी आहे. 60 धावा याही संघाने बनवल्या या मॅच मध्ये. अवघ्या 12 धावाने हा संघ मागे राहिला आहे. जर निखिल शेलवलेने सुरुवातीला जर आपल्या संघासाठी धावा बनवल्या असत्या, सुरुवात चांगली करून दिली असती, तर काराव संघ देखील विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करू शकला असता मॅच मध्ये. परंतु हार्ड लक टीम काराव. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. शिवप्रेमी
क्रिकेट संघ भिनारपाडा या संघाचं विशेष कौतुक आणि अभिनंदन आपण करू. यामाचा मॅन ऑफ द मॅच